राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर याने खालच्या शब्दात वक्तव्य करून भावना दुखावल्याबद्दल पडळकर यांचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। ग्रामीणच्या वतीने आज निषेध आंदोलन ऐट्यावर घेण्यात आलेला आहे। गोपीचंद पडळकर यांना हरामखोरांना आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबाचा आणि त्याचे पिताजीचा अपमान केलेला आहे। त्यासाठी हे सगळे महाराष्ट्रामध्ये सगळे 95च्या वरी लोक नाराज झालेले आहेत। ते त्याचे बीजेपीचे लोक असतील जे मादरशोध आहेत त्यांना लावून दिलेला आहे। ते फडणवीसची हिंमत नाही आमच्या नेत्याबद्दल बोलायची, तर असे फालतू कुत्रे लावून आणि 2-4 माणसं ते कुत्रे आहे। सगळ्याला माहीत आहे महाराष्ट्र लोक संस्कृती खराब करायचं काम करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचं काम हे लोक करत आहे। 2014 पासून आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबाबद्दल जे म्हणला त्याला आमचे लोक टाइम आल्यावर बरोबर सबक शिकल्याशिवाय राहणार नाही। आणि आज शेतकऱ्याची जी हालत आहे देशामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये बघा, ते न्याय देऊ शकत नाही। मुख्यमंत्री शेतकऱ्याला पैसे देऊ शकत नाही। या सगळे पूरग्रस्तामध्ये जे शेतकऱ्याचे केळीचे बाग असू द्या, सोयाबीन असू द्या, जे बी मूग असू द्या, ऊस असू द्या, सगळा खराब होऊन चालला। या शेतकऱ्याच्या सगळ्याची आमची मागणी होती 50,000 रुपये हेक्टरीना पैसे द्या। याला तरतूद होणार गेली। ते लाडकी बहीण योजनाची घोषणा मोठी करून टाकली, मात्र त्यालाही पैसे देणार गेले, कुणाला पैसे देणार गेले। हे गव्हर्नमेंट बिलकुल फेल झालेलं आहे आणि सगळे गुजरातला याना सगळे जे तर कंपन्या गुजरातला नेलेले आहे। हे निवड जे तर हे गव्हर्नमेंट फेल झालेली आहे। त्यासाठी ते काहीतरी लावून द्यायचा आणि काहीतरी दुसरा वेगळा करायचा। ते जोडे कायचे धंदे त्यांना जे केलेले आहे त्याला आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बरोबर तसंच उत्तर देण्यात येईल आणि जोडे मारण्यात येईल त्याला। तुम्ही 2 दिवसाखाली जर बघितलं असतं तर सरकारने एक GR काढला आहे, त्यामध्ये 553 कोटी रुपये नांदेड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीसाठी मंजूर केले आहेत। जिल्हाभरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि सरकारनं त्या GRच्या माध्यमातून हेक्टरी फक्त 85 रुपये जारी केले आहेत। ती 85 रुपये म्हणजे खऱ्या अर्थाने अतिवृष्टीधारकांना त्या शेतकऱ्यांचा संसार रस्त्यावर आणला आहे, त्यांचा खऱ्या अर्थाने सरकारनं अपमान केलेला आहे, त्यांची थट्टा केलेला आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सरकारच्या निषेधार्थ जो GR काढला आहे त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी त्याचा GR जाळलेला आहे। सरकारकडे आमची मागणी आहे तिथल्या अतिवृष्टीधारकांना तातडीने 50,000 रुपये पर हेक्टरी मिळाले पाहिजे। त्यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे, तर जे अतिवृष्टीमधून शेतकरी बाहेर पडेल। अन्यथा तुम्ही जर 85 रुपये देऊन शेतकऱ्याचा अपमान करणार असाल तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये शासनाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी मोठं जनआंदोलन या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभं करणार आहोत। महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड। आज आम्ही इथे सर्वजण गोपीचंद पडळकरांनी जे वक्तव्य केलेलं आहे जयंत पाटील यांच्या कुटुंबियाबद्दल जे अतिशय खालच्या दर्जात त्यांनी जे वक्तव्य केलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वच महिलांचा अपमान झालेला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आम्ही इथे जमलेलो आहोत। महाराष्ट्र राज्य हे खरं तर शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे। छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारं हे राज्य आहे। आतापर्यंत यशवंतराव चव्हाणांपासून तर आतापर्यंत जे काही नेते गेले त्यांनी महाराष्ट्राची राजकीय परंपरा उंचवण्यासाठी अनेक काम केले आहे आणि ती महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपली आहे। परंतु आपण जेव्हा बघत आहोत की भाजप सरकार जेव्हापासून सत्तेवर आले त्यामध्ये महिलांचा सातत्याने अपमान करणारे यांचे मंत्री आणि आमदार यांना पाठीशी घालण्याचं काम फडणवीस सरकारने केलेलं आहे। आजही मोठमोठ्या नेत्यांच्या विषयी घाणेरडी वक्तव्य करून आज पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे। महायुती सरकारमध्ये असे तोंडातून विष्ठा ओकणारे लोक या सरकारमध्ये असताना जनता निवडूनच कसं देते यासाठी सगळ्यांनी सगळ्या ह्याच्यातर्फे निषेध करतात आणि निवडून देणाऱ्या जनतेला माझं सांगणं आहे की त्यांनी रस्त्यावर येऊन त्याचा राजीनामा मागावा आणि फडणवीसाला आमचं सांगणं आहे की त्याला लवकरात लवकर त्याच्यावर जे काही कार्यवाही करता येईल ती कार्यवाही लवकरात लवकर केली पाहिजे।